हॅलो फ्रेंड्स, मी सुवर्णा वीरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आपल्याला आज ह्या व्हिडिओमध्ये 33 इंच प्रिन्सेस कट ब्लाउजची डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करायची आहे। त्याच्यासाठी मेजरमेंट हे पूर्ण स्क्रीनवरती दाखवलेलं आहे। तर सर्वात आधी मी हे पाऊण इंच अंतर आधीच वाढवून घेतलेलं आहे। तर तयार उंची आहे 13 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करून मी 14 इंचावर 2 खुणा करून घेत आहे। पुढच्या बाजूला आय हुक बनवण्यासाठी 5 इंच इतकं अंतर आधीच वाढवून घ्यायचं आहे। तर शोल्डर घ्यायचा आहे 5 इंच आणि मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंच। त्याच्यानंतर 5.5 इंच मुंडा घेतला आणि तिथं आपल्याला सरळ रेष ओढून घ्यायची आहे आणि मुंड्याची रेष ओढून घ्यायची आहे। अर्धा इंचाला 1 पॉइंट कमी इतका मुंडा डाऊन करून घ्यायचा आहे। साठी इथं आपण आधीच 5 इंच इतकं अंतर सोडून दिलेलं आहे। त्याच्यानंतर शोल्डर घेतलं 5 इंच, मुंडा घेतला 5.5 इंच आणि इथं आपण अर्धा पॉइंटला 1 पॉइंट कमी इतकं डाऊन करून घेतलेलं आहे। तर डाऊन केलेल्या मुंड्यापासून आपल्याला 1 इंचावर खूण करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या साईडचा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। बॅक साईडची कटिंग ही आधीच करून घेतलेली आहे। तर आपण इथं हा मुंडा डाऊन का करतो, तर आपण पुढच्या साईडचा जेव्हा मुंड्याचा आकार देत असतो तेव्हा 5 इंच आत येण्यासाठी इथं आपण हा डाऊन केलेला असतो। तर डाऊन केलेल्या मुंड्याच्या आत 5 इंच इतकं अंतर यायला पाहिजे। तर त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे 8.25 इंच। तर 8.25 इंच इथं आपण 5 इंच इतकं अंतर सोडलेलं आहे। तर जी रेष आहे त्या सोडलेल्या अंतरच्या पुढे आपल्याला 1.25 इंच इतक्या अंतरावर खूण करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढे 1 इंच किंवा पाऊण इंच इतकं अंतर आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। फिटिंग साईडला आपल्याला अर्धा इंचाला 1 पॉइंट कमी डाऊन करून घ्यायचं आहे। 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड केलेलं आहे। तिथं मी अशा पद्धतीने नंतर कमर आहे 28 इंच। तर 28 चा चौथा भाग येतो 7 इंच। तर 7 इंच आपल्याला आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला गळा ओपन करायचा आहे 2 इंचावर। तर पुढचा गळा आहे 6.5 इंचाचा, त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करून आपल्याला 7 इंचावर खूण करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला प्रिन्सेस कट साठी आपल्याला टक्स पॉइंट द्यायचा आहे 10.5 इंचावर। त्याच्यानंतर आय हुक पासून आपल्याला 4 इंचावर अशा पद्धतीने खूण करून घ्यायची आहे। म्हणजे इथं 4 इंचावर केली तर खाली आपल्याला 3.5 इंचावर करायची आहे। जर तुम्हाला तसं समजत नसेल तर तुम्ही इथं 4.5 इंचाची केली तर खाली ही 4 इंचाची करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने सरळ रेष करून अर्धा इंच आपल्याला डाऊन करून घ्यायचं आहे, म्हणजे ते अंतर 3.5 इंच होतं। त्याच्यानंतर आपल्याला प्रिन्सेस कट साठी 33 इंच साठी आपल्याला 2.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे। तर तो इथं घेतला 2.5 इंच। त्याच्यानंतर पुढे वरती आपल्याला 1.5 इंचावर एक खूण करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने सरळ रेष ओढून ह्या पॉइंट पासून आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे।
त्याच्यानंतर आपल्याला इथून या पॉइंट पासून अशा पद्धतीने टक्स पॉइंट पासून आपल्याला मुंढ्याकडे अशा पद्धतीने रेष ओढून घ्यायची आहे आणि त्याच्याच जवळ आपल्याला अर्धा इंचावर परत एक रेष ओढून घ्यायची आहे। मध्ये अर्धा इंच इतकं अंतर यायला पाहिजे अशा पद्धतीने मी 2 रेषा ओढून घेतलेल्या आहेत। मोजून बघायचं आहे। या पॉइंट पर्यंत हे अंतर आलेलं आहे। 6 इंचाला 1 पॉइंट कमी, तेच अंतर आपल्याला इथं मोजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने वरती वाढवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं खाली 1.5 इंच इतकं अंतर वाढवलेलं आहे, तर ते अंतर असं सरळ रेषा ओढून घ्यायचे आहेत आणि हे अंतर मोजून बघायचं आहे। तर हे अंतर आलेलं आहे 4.5 इंच, तेच अंतर आपल्याला इथं घ्यायचं आहे। तर ते अंतर इथं येत आहे। त्याच्यानंतर आपण बॅक साइडला आपण इथं टक्स देत असतो तेव्हा आपण ह्या बाजूला अर्धा इंच इतकं अंतर दोघही बाजूंनी डाऊन केलेलं असतं, ते अंतर आपल्याला इथं मोजून घ्यायचं आहे। तर ते अंतर आपल्याला इथं मायनस करून घ्यायचं आहे। आणि ह्या पॉइंट पासून हे अंतर आपल्याला अशा पद्धतीने मायनस करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण इथं 2.5 इंचाचा टक्स घेतलेला आहे। तर कमर आहे 7 इंच, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड केलेला आहे आणि पुढे आपल्याला 2.5 इंचाचा टक्स आहे, तर 1.5 इंचाच्या पुढे आपल्याला 2.5 इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आहे। तर हे अंतर इथं वाढवून घेतलेलं आहे आणि इथं आपल्याला 1.5 इंच किंवा 1 इंच वाढवलं तरीही चालेल। 1 इंच नंतर आपण फिटिंगच्या वेळेला जर जास्त होत असेल तर कटिंग करता येऊ शकते। आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपण हे अंतर टक्स साठी वाढवलेलं आहे। जर हा टक्स आपण दिला तेव्हा हे अंतर असं अशा पद्धतीने होत असतं, तर हा आपल्याला तिरकस भाग कटिंग करून घ्यायचा आहे। आपण खाली 1.5 इंच इतकं अंतर वाढवलेलं आहे, तर ते 1.5 इंच अंतर इथं आपल्याला तिरकस पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे। डीप गळा असल्यामुळे 1.5 इंच इतका आपल्याला शोल्डर डाऊन करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी 33 इंच प्रिन्सेस कट ब्लाउजची डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करून घेतलेली आहे। तर ही कटिंग फक्त आपण फ्रंट साइडची केलेली आहे। तर कटिंग करत असताना आपल्याला मुंढ्याजवळ जे अंतर आपण अर्धा इंच सोडून दिलेलं आहे ते बरोबर लक्षात घेत कटिंग करायची आहे आणि जे अंतर आपण मायनस केलेलं आहे ते बरोबर अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे। गळ्याचा भागही आपल्याला बरोबर गोल कटिंग करून घ्यायचा आहे। तर माझी प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करण्याची अगदी सोपी अशी पद्धत आहे, तर तुम्ही ती बघू शकता। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच नवीन येणारी व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील। तर अशा पद्धतीने मी प्रिन्सेस कटचे अस्तरवर कटिंग करून घेत आहे आणि ते बरोबर आपल्याला समोरासमोर ठेवून ब्लाउज पेपरवरती त्यांची कटिंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे। आधी बाहीची कटिंग करायची आहे, मग आपल्याला ते अस्तरवरती बरोबर ठेवून आणि मग त्यांची कटिंग करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने फ्रंट साइडचा प्रिन्सेस कटची कटिंग तयार झालेली आहे। तर बाहीसाठी मी अशा पद्धतीने अस्तर घेतलेला आहे। पुढे तर 10 इंचाची बाही आहे, तर त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आहे। खालच्या बाजूला अस्तर पलटवण्यासाठी 1.5 इंच आणि वरच्या बाजूला अर्धा इंच। तर बॅक साइडचा आपल्याला वरच्या बाजूला अर्धा इंच आणि खाली शिलाई मार्जिन 1.5 इंच सोडून आपल्याला मुंढा मोजून घ्यायचा आहे। तर मी वरती अर्धा इंच अंतर सोडून अशा पद्धतीने मुंढा मोजून घेतला, तर तो आलेला आहे 7.5 इंच आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे। तर आपल्याला
अशा पद्धतीने 7.5 इंचावर खूण करून घ्यायची आहे आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे। तर 10 इंचाची बाही आहे तर मी पावणे 4 इंचाची कॅप हाईट घेतलेली आहे। जर तुमच्या ब्लाऊजला जास्त चुन्या घोळे येत असेल तर 4 इंच किंवा 3.5 इंच घेतलं तरीही चालेल। तर त्याच्यानंतर आपल्याला 1 इंचावर आणि 1.5 इंचावर 2 खुणा करून घ्यायच्या आहेत आणि बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे। बाहीचा शेप देत असताना आपल्याला 1.5 इंचापासून बॅक साईडचा म्हणजे मागच्या साईडचा द्यायचा आहे आणि 1 इंचापासून पुढच्या साईडचा द्यायचा आहे। लगेच पुढे अशा पद्धतीने 1.5 इंच अंतर यायला पाहिजे आत, अशा पद्धतीने मी बाहीचा शेप देऊन घेतलेला आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला दंडघेर मोजून घ्यायचा आहे। दंडघेर ब्लाऊजच्या मापावरून मोजून घ्यायचा आहे तर तो आलेला आहे 5 इंच। तर बंद बाजूला अशा पद्धतीने 5 इंच आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते जोडून त्यांची कटिंग करून घ्यायची आहे। तर अस्तर कमी पडत असल्यामुळे आपल्याला नंतर जोडून द्यायचं आहे तिथं। त्याच्यानंतर मी ते अस्तरवरती बरोबर समोरासमोर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत। ते मी आधीच कटिंग करून घेतलेले आहेत आणि मग आपल्याला वरच्या बाजूला कडेकडेने अशा पद्धतीने सर्व बाजूंनी शिलाई करून घ्यायची आहे। शिलाई करत असताना आपल्याला अस्तरवरती अशा पद्धतीने हात ठेवायचा आहे म्हणजे ब्लाऊज पीसला किंवा अस्तरला कुठे चुन्या घोळ येणार नाही। तर अशा पद्धतीने मी दोघही बाजूंना शिलाई करून घेतलेली आहे। दोघं पॅटर्न आधी आपल्याला समोरासमोर ठेवायचे आहेत आणि मग त्याच्यावरती शिलाई करायची आहे। त्याच्यानंतर मी प्रिन्सेस कटचे दोघंही पार्ट त्याच पद्धतीने समोरासमोर ठेवून घेत आहे आणि मग त्यांची कटिंग करून घ्यायची आहे, शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून एकाच बाजूचे दोघंही पार्ट एकाच बाजूची शिलाई होणार नाही। याच्यासाठी आपल्याला दोघंही भाग आधी समोरासमोर ठेवायचे आहेत आणि मग आपल्याला त्याच्यावरती शिलाई करायची आहे। तर मी अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचे सर्व भाग सर्व बाजूंनी शिलाई करून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राच्या भागाची मी कटिंग करून घेतलेली आहे। तर त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतली। मग ते दोघंही भाग अशा पद्धतीने ठेवायचे आणि प्रिन्सेस कटचे भागही कोणत्या बाजूचा कोणता आहे तो अशा पद्धतीने चेक करून ते बाजूला करून मग आपल्याला मुंड्याकडच्या बाजूकडून कोणे एकमेकांवरती ठेवून आणि मग तिथून आपल्याला हळूवारपणे शिलाई करून घ्यायची आहे। शिलाई करत असताना आपल्याला दोघंही पार्ट अजिबात खेचायचे नाही तर हलक्या हलक्या हातांनी आपल्याला त्यांच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे आणि टक्स पॉईंट जिथं आहे तिथं पॉईंट न येऊ देता थोडा गोल आकार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे जेणेकरून ते शिलाई उसवली जाणार नाही, याच्यासाठी आपल्याला डबल शिलाई ही करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने मी दोघंही बाजूंना सेम त्याच पद्धतीने शिलाई करून घेतलेली आहे। छान असा पफ आलेला आहे तर तो तुम्ही बघूही शकता। त्याच्यानंतर दुसऱ्याही भागाला मी त्याच पद्धतीने दोन्ही एक कोणे मुंड्याच्या बाजूला एकमेकांवरती ठेवून आणि हळूवारपणे शिलाई करून घेत आहे। शिलाई करत असताना आपल्याला हलक्या हलक्या हातांनी शिलाई करायची आहे। तर मी अशा पद्धतीने दोघंही बाजूंना शिलाई करून घेतलेली आहे। तर दोघंही बाजूंना छान असा पफ तयार झालेला आहे। डबल शिलाई ही करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला आयपट्टी आणि हुकपट्टी जोडून घ्यायची आहे। त्याच्या आधी दोघंही भाग समोरासमोर ठेवून बरोबर सारखं माप आहे किंवा नाही ते चेक करून घ्यायचे आहे। तर मी ही 2 इंचाची पट्टी घेऊन आणि हुकपट्टी जोडून घेत आहे। हुकपट्टी ही आपल्याला ब्लाऊजच्या वरच्या बाजूला ठेवायची असते आणि आयपट्टी ही अस्तरच्या बाजूला ठेवायची असते। तर त्याच्यावरती ही दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि लगेच ती अशा पद्धतीने फोल्ड करून त्याच्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तिथं जर तुम्हाला हातशिलाई करायची असेल तरी तुम्ही ती करू शकतात। त्याच्यानंतर मी 2-2.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि तिच्यावर अस्तर घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी ब्लाऊज पीसचा कपडा हा जोडून घेतलेला आहे। अशा पद्धतीने 2.5 इंचाची पट्टी घेऊन
मी तो ब्लाऊज पीस त्याच्यावरती जोडून घेतलेला आहे आणि तो आपल्याला ब्लाऊज पीसच्या आपल्याला हुकपट्टी ही ब्लाऊजच्या वर अस्तरच्या बाजूला न येता ती ब्लाऊज पीसवरती येते आणि आयपट्टी ही अस्तरच्या बाजूला येते. तर मी ती अस्तरच्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून त्याच्यावरती मी डबल दाब शिलाई देऊन घेत आहे आणि त्याच्यानंतर ती आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून तिथं त्रिकोणी बॉक्स तयार करून आणि ती आयपट्टी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर मी अशा पद्धतीने ती आयपट्टी तयार करून घेत आहे. त्याच्यानंतर मी आधी 5 हुकांच्या त्या बॉक्स जिथं बनवायचे आहेत तिथं खुणा करून घेतल्या आणि मग त्या मी त्याच्यावरती बॉक्स बनवून घेत आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला त्यांच्यावरती सुद्धा डबल शिलाई करून घ्यायची आहे. तर तुम्ही ते बघू शकता, मी सर्व बॉक्स अशा पद्धतीने करून घेतलेले आहेत आणि मी त्यांच्यावरती डबल शिलाई सुद्धा करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर दोघंही भाग एकमेकांवरती ठेवून सारखे अंतर चेक करून घ्यायचे आहेत. जो अंतर कमी जास्त होत असेल तो आपल्याला एक्स्ट्राचा भाग कटिंग करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला इथं कमरपट्टी जोडून घ्यायची आहे. तर कमरपट्टी ही आपल्याला 1.5 इंचाची घेतली तरीही चालेल. तर मी अशा पद्धतीने ठेवून आणि दुसऱ्या बाजूला कट करून ती पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे आणि तिच्यावरती आपल्याला दाब शिलाई देऊन परत एक शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे ब्लाऊज उचकत नाही. तिच्यावर दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि नंतर त्याच्यावरती आपल्याला थोडी मोठ्या टाक्याची शिलाई करून घ्यायची आहे आणि नंतर त्याच्यावरती आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे. तर ह्याच पद्धतीने मी दुसऱ्याही बाजूला कमरपट्टी ही जोडून घेत आहे. शेवटी आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. तर दोघंही बाजूंना मी कमरपट्टी जोडून घेतली आणि दोघंही भाग चेक करून घेतल्यानंतर आपल्याला पायपिंगच्या अशा पद्धतीने पट्ट्या घ्यायच्या आहेत आणि ती पट्टी डबल फोल्ड करून पुढे 1/2 इंच अंतर सोडून द्यायचं आहे. इथं आपल्याला पायपिंग करायची नाही, परंतु गळ्याला अशा पद्धतीने ती पट्टी जोडून घ्यायची आहे आणि पायपिंगची पट्टी थोड्या हलका हाताने ओढून घ्यायची आहे आणि गळ्याची फिनिशिंग चुकायला नको ही काळजी घेत आपल्याला हळूवारपणे शिलाई करून घ्यायची आहे. नंतर थोडे बारीक कट आपल्याला मारून घ्यायचे आहेत, म्हणजे गळ्याचा जो गोल आकार आहे तो बरोबर फिनिशिंग सोबत पलटवला गेला पाहिजे. तर ती पट्टी मी अशा पद्धतीने फोल्ड करून आणि त्याच्यावर 1 पॉइंट इतक्या अंतरावर हळूवारपणे शिलाई करून घेत आहे. तुम्हाला जर इथं पायपिंग करायची असेल तर तुम्ही पायपिंग सुद्धा करू शकता. तर मी तिथं पायपिंग न करता अशा पद्धतीने पायपिंगची पट्टी फोल्ड करून घेतली आणि कडेकडेने अशा पद्धतीने शिलाई करून घेत आहे. तर ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही बाजूला शिलाई करून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने पट्टी तयार करून आणि जोडून घ्यायची आहे. तर मी दुसऱ्याही बाजूला अशा पद्धतीने पट्टी जोडून घेतलेली आहे. जर प्लीज माझा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. माझी कटिंगची अगदी सोपी अशी पद्धत आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा.